मला मॅनेज करायला निघाले, आपलं सगळं उघड असतं. काही मंत्र्यांनी ऑफर दिली. प्रत्येक सभेला मंत्री बदलतो. एकदा भेटलेला मंत्री पुन्हा भेटत नाही. बघूया वातावरण का तापलंय. बघा, मला मॅनेज करायचे होते, मी मॅनेज झालो नाही. आमच्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं, मग कसले मॅनेज. आपलं सगळं उघड असतंय. कोपऱ्यात एकट्यात बोलायचा प्रयत्न झाला तर आपलं सगळं लोक पुढे असतं. काही मंत्र्यांनी ऑफर दिली, दिल्लीला पण चला बोलले. आपण जाऊन एकट्यामध्ये बोलू, आपण जाऊन चर्चा करू, आपण मिटिंगही घेऊ. जे काही होईल एकट्यामध्ये होईल अशी माझ्यावरती दबाव आला. पण सगळं आपलं उघड आणि लोकांसमोर असतंय, त्यामुळे मी यांना बळी पडलो नाही. तुम्हाला विमानाने घेऊन जातो असे पण काही बोलले. पण जे काही बोलायचे लोकांपुढे बोला, समाजापुढे बोला. माझ्यावर कोणताच आरोप नको आहे. जे आहे ते उघड आणि रोखठोक आहे. प्रत्येक सभेला मंत्री बदलतो, मॅनेज करायला बघतो. मी समाजासाठी घर सोडलेलं आहे. समाजासाठी मी मरायला तयार आहे. पण समाजाने अशीच माझ्यासोबत साथ ठेवावी आणि विश्वास ठेवावा. त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. एकदा आलेला मंत्री पुन्हा येत नाही. आतापर्यंत 27 ते 28 बैठका झाल्या. जे मंत्री बोलून गेले ते परत नाही आले. कोणी विचारतो जाऊन म्हणून येतो, तर कोणी जाऊन बोलून येतो म्हणून जातो. कोण यावर विचार करू असं बोलतो, पण माघारी कोणी परत येत नाही. कोणीच येऊन परत मला भेटत नाही. मी मायबापाला सोडून व समाजाला सोडून कधीच चर्चा नाही केली. जे काय असतं सुरुवातीपासून आतापर्यंत सर्व उघड असतं. मॅनेज करायचा प्रयत्न केला, दबाव आणायचा प्रयत्न केला, आरोप केला, माझ्या समोर ओबीसी समाज उभा केला. सगळ्या गोष्टी राजकीय स्वार्थापायी आंदोलन शमवण्यासाठी झाल्या. पण मी आतापर्यंत ह्या कुठल्याही गोष्टीला बळी पडला नाही असं जरांगे पाटील वारंवार सांगत असतात. माझा प्रामाणिकपणा मी सिद्ध केलाय. तो कधीही सोडणार नाही. आणि जो विश्वास माझ्या समाजाने माझ्यावर ठेवलेला आहे, त्या विश्वासाला तडा कधीच जाऊ देणार नाही. माझ्या पुढे कुठलंही आव्हान असेल, कोणतीही समस्या असेल, मी उद्या असेल किंवा नसेल, माझा घातही होऊ शकतो. पण अशा वेळेस माझ्या समाजाने जो घेतलेला वसा कधीच सोडायचा नाही आणि आत्मविश्वास कधीच ढवळायचा नाही. 4 पैशासाठी कोणीही आपला आत्मसन्मान विकू नये आणि कोणीही आपलं पाऊल आरक्षण मिळवल्याशिवाय थांबवू नये. तुम्हाला याविषयी मित्रांनो वाटतंय काय? मनोज जरांगे खरंच कोणाला मॅनेज होतील का? आणि जे आरक्षणाचा दिंडी चाललेली आहे ते शेवटपर्यंत जाईल का? जाण्यापूर्वीच यांच्या पूर्ण मागण्या मान्य होतील? तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय? नक्कीच व्यक्त व्हा. तुमच्या कमेंट्स नक्कीच करत चला. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करून टाका. जय हिंद.